महाराष्ट्रामध्ये जो जोरदार पाऊस सुरू आहे, या जोरदार पावसामुळे खास करून नाशिक, आजूबाजूचा पट्टा, उत्तर महाराष्ट्र यामध्ये उन्हाळी कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत बर्नी गुरुजी, खासदार आहेत। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, आपलं जर बघितलं आपण, उन्हाळी जो कांदा असतो एक महत्त्वाचं पीक आहे शेतकऱ्यांसाठी, खास करून आपल्या भागात उत्तर महाराष्ट्रामध्ये तर प्रचंड नुकसान झालंय। काय परिस्थिती आहे सध्याची? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः माझा जो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये होतो। यावर्षी थोडंसं उत्पन्न जो 30% वाढलं होतं आणि त्यातच बाजारभाव जर बघितला तर तो सुद्धा गडगडलेला होता। म्हणजे 0% निर्यात शुल्क केल्यानंतर सुद्धा लोकांची अपेक्षा होती की भाव वाढेल, परंतु तसं नाही झालं आणि ती परिस्थिती असताना 15 दिवसापासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि पावसामुळे सध्या उन्हाळ कांदा काढणीचे दिवस आहे आणि काढणीचे दिवस असल्यामुळे जो कांदा काढणी करून शेतामध्येच होता तो पूर्णपणे भिजला किंवा जो काढायचा राहिला होता तो सुद्धा भिजून गेला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान किंवा आता सध्या साठवणुकीचा मोसम चालू होता। शेतकऱ्यांनी कुठेतरी त्यांच्या ज्या कांदा चाळी आहे त्याच्याजवळ कांदा आणून ठेवलेला होता। सगळा कांदा म्हणजे आतापर्यंत अशी परिस्थिती म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मे महिन्यामध्ये आणि एवढा प्रचंड पाऊस, नाहीतर एखादा 2 दिवस पाऊस यायचा आणि परत परिस्थिती पूर्ववत होऊन जायची। परंतु आता जो 17-18 दिवस झाले सातत्याने पाऊस होतोय आणि त्यामुळे पूर्णपणे कांद्याचं पीक हे नष्ट झालेलं आहे। कांद्याबरोबर आंब्याचं पण मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय, टोमॅटो असेल किंवा इतर भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान, परंतु कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालाय। माझी शासनाला विनंती, आता शासनाने पंचनामे करायला सुरुवात केली, परंतु पंचनामे असे करताय की उभं पीक, आता उभं पीक शेतामध्ये काढलेला असो नाही तर तिथं शेतामध्ये पडलेला असो, या सगळ्या कांदा पिकाचं पंचनामा करायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत होईल। हीच माझी विनंती शासनाला या निमित्तानं आहे। साधारणतः या उन्हाळी कांद्याच्या निमित्ताने जे शेतकरी याचं उत्पादन घेतात त्यांना किती मदत मिळायला पाहिजे? तुम्ही जमिनीवर जाता, तिथे शेतीवरती जाता, तिथे पाहता, शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत? आता तुम्ही जर बघितलं तर उन्हाळ कांदा हा कमीत कमी 4-5 महिने म्हणजे उन्हाळ्यात काढल्यानंतर त्याची साठवणूक केली तर एक 3-4 महिने किंवा 4-5 महिने पुढचा कांदा निघेपर्यंत तो सगळ्यांना पुरतो। परंतु आज पावसामुळे प्रचंड नुकसान, म्हणजे शेतकऱ्यांचं काही भागामध्ये जर बघितलं तर उन्हाळ कांद्याशिवाय दुसरं कोणतंच उत्पन्न त्या ठिकाणी नाहीये आणि त्या शेतकऱ्याचं आता वर्षाचं पीक या निमित्ताने गेलंय आणि साधारणपणे 1 क्विंटल कांदा उत्पादित करायला 1,500च्या जवळपास खर्च येतो आणि आज जर बघितलं तर कांदा पीकही गेलं आणि उत्पन्नही गेलं, त्यामुळे शेतकरी हा प्रचंड हवालदिल झालाय। तर शासनाने ताबडतोब मदत करून शेतकऱ्यांना त्यांनी जो उत्पादन खर्च आहे तो तरी सुटला पाहिजे, नाही तर उत्पादन खर्च क्विंटलला 1,500 रुपये आणि 5,000 रुपयाची मदत जर सरकार करत असेल तर ते बरोबर नाही। म्हणजे टोकडी मदत करू नये, टोकडी मदत करू नये। नाही, पण मुद्दा असा आहे की साधारणतः 1,500 रुपये लागत असेल एका क्विंटलला, तर साधारणतः शेतकऱ्यांची जी सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार केंद्र सरकारने तात्काळ त्यांना मदत जाहीर करण्याची गरज आहे का? माझी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, दोघांनाही विनंती की ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत दिली तरच शेतकरी उभा राहू शकेल, कारण परिस्थिती आता फार वाईट झालेली आहे शेतकऱ्यांची। धन्यवाद। हे होते खासदार बर्नी गुरुजी आणि अतिशय स्पष्ट सांगितलंय, खास करून दिंडोरी मतदारसंघातून ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे दिंडोरी मतदारसंघामध्ये त्या संदर्भात त्यांनी वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्रसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।